स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटप. कळवा परिसरातील दिवंगत समाजसेवक लोकनायक कार्यसम्राट स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त सालाबादप्रमाणे प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटप कार्यक्रम दिनांक 10 जून 2024 रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय बुधाजीनगर येथे संपन्न झाला. 4000 ते 5000 नागरिकांना श्रीमती प्रमिलाताई मुकुंद केणी, मंदार मुकुंद केणी यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी प्रमिलाताई म्हणाल्या की गेले 15 वर्षे सातत्याने स्वर्गीय मुकुंद केणी यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप संकल्पना राबवली असून त्यांच्या पश्चात मंदार केणी व मयूर केणी हे सामाजिक काम करत आहेत. त्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ठाणे महापालिकेच्या योजना, पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करणे, पोस्टाच्या स्कीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, अध्यात्मक कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करत आहेत. प्रमाणे यंदाही छत्री वाटपाचा कार्यक्रम मुकुंद केणी यांच्या स्मरणार्थ ठेवलेला आहे आणि त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या मागे भरपूर आहे. खरं म्हणजे माननीय आव्हाड साहेब आणि माननीय ऋताताई ह्यांच्या पुढाकाराने आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो आणि त्यासाठी मंदार केणी आणि मयूर केणी हे सहकार्य करत असतात आणि ह्यासाठी आम्हाला प्रभागातून भरघोस प्रतिसाद मिळत असतो. गेले 15 वर्षापासून स्वर्गीय मुकुंद केणी साहेब यांनी प्रभागात ही छत्री वाटपची प्रथा सुरू केली होती. प्रभागातील सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी मोफत छत्री वाटप केलं जातं. पावसाळ्याच्या काही 10 दिवस आधीपासून छत्री वाटपांचा कार्यक्रम हा सुरू होतो. गेले 4 वर्ष त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी आणि प्रमिलाताई केणी यांच्या वतीने प्रभागातील सगळे ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ 4 ते 5000 छत्री या ठिकाणी मोफत वाटप केलं जातात आणि मला वाटतं हा एक सामाजिक कार्य आहे आणि ज्येष्ठ नागरिक याची आतुरतेने वाट बघत असतात. कारण बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन्स बंद असतात किंवा इन्कम सोर्स बंद असतात, त्यामुळे एक 150-200 रुपयाची छत्री घेणंसुद्धा त्यांना बरंच महागात पडत असतं. त्यामुळे ही एक संकल्पना स्वर्गीय मुकुंद केणी साहेब यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आणि ती आम्ही कायम अजून ती परंपरा सुरू ठेवलेली आहे. मला वाटतं ज्या पेन्शनच्या योजना असतील किंवा पोस्टाच्या काही स्कीम्स असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधात बरेच महापालिका देखील काही स्कीम्स राबवते त्या असतील किंवा मेडिक्लेम सारख्या काही फॅसिलिटीज असतील किंवा आरोग्य शिबिर असतील, अशा विविध कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभागात आयोजित केले जातात. तसंच योगा क्लासेस, झुंबा क्लासेस हे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी केले जातात. तसंच आध्यात्मिक कार्यक्रम आहे तर दत्त मंदिराचं देऊळ आहे ज्या ठिकाणी दर गुरुवारी त्यांचं एक ज्येष्ठ नागरिकांना संबोधन करण्यासाठी दर गुरुवारी कीर्तनकार येतात आणि अशा विविध प्रकारचं सामाजिक, शैक्षणिक किंवा आरोग्य आणि धार्मिक कार्यक्रम देखील त्यांच्यासाठी